पोलीस प्रशासन जबाब दो. जबाब दो. पोलीस प्रशासन जबाब दो. सरपंच महेश प्रगती झाले काय? पोलीस प्रशासन जबाब दो. 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले. ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाहीये. पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, खरं त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाहीये. आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे. कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली. तर त्यांचं काही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही. पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही असं सांगताय. असं मला वाटत नाही, वैयक्तिक मला असं वाटत नाही, कारण ते म्हणजे सगळ्यांशी चांगले वागायचे, कधी कुणाशी भांडण वगैरे असं काय त्यांचं नव्हतं. तरी पण काय सांगू शकत नाही. ते 10 वर्षापूर्वी ते सरपंच होते गावचे आणि अजूनही आता सदस्य पण होते, उप सरपंच होते मागच्या ह्याच्यामध्ये. आता ते सदस्य आहेत ग्रामपंचायत. पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन बोदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल SP ने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता. फोरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फोरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकरात लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे. पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून, तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत.